नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील काकाडे परिसरात जोरदार पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. शेतातून काढून ठेवलेलं पीक खराब होण्याची शक्यता. तर नव्याने लागवड केलेल्या फळबागांना पावसाचा काहीसा फायदा. यवतमाळच्या आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणलेला पावसामुळे गहू भिजला. अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजल्याची माहिती. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला 3 दिवस दिला होता येलो अलर्टचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नागपूरसह जवळच्या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. तर अंतिम टप्प्यात असलेल्या कापणीवरील धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी चिंतेत. हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस. हवा सुटल्याने शहरातील चौकात लावलेले पोस्टर फाटले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वांची उडाली धांदल. विदर्भातील काही जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाचा इशारा. वादळी वाऱ्याचा जोर राहणार असून तापमान सुद्धा सामान्य राहणार. पुण्याच्या मावळ तालुक्यात खरीप हंगामाची कृषी विभागामार्फत जोरदार तयारी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपीकता निर्देशांक मृदा तपासणीचा कार्यक्रम 9 गावात संपन्न. 750 शेतकऱ्यांचे माती नमुने काढण्यात येणार. जालन्याच्या बदनापूरमधील शेलगावमध्ये उन्हाच्या कडाक्याला डाळिंब पिकाला याचा फटका बसलाय. फळांच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बागेवर आच्छादन टाकण्यास सुरुवात. बुलढाणा जिल्ह्यात यंदा 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन. यंदा सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीरमध्ये नाफेडमार्फत ज्वारी खरेदी नोंदणी सुरू होता. शेतकऱ्यांकडून खरेदी विक्री केंद्रावर गर्दी. नोंदणी प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना रांगेत तात्काळ उभं राहावं लागत असल्याचं चित्र. परभणीत नाफेडकडून अचानक हरभरा खरेदी बंद केल्याने 2,500 शेतकऱ्यांचा माल पडून. शासनाने नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पीक विम्याच्या प्रश्नावरून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. तांत्रिक चुका दाखवत विमा कंपनीने 5,000 कोटी रुपये अडवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तर 13 मे पर्यंत थकीत पीक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशाच्या वर गेल्याने जनजीवन विस्कळीत. तापमान वाढल्याने शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा खराब व्हायला सुरुवात. हमीभाव आणि तापमानामुळे शेतकरी दुहेरी संकटात. अकोला बाजार समितीत गव्हाची आवक वाढली. गव्हाला 2,345 रुपये दर मिळाला. शनिवारी बाजार समितीत सुमारे 931 क्विंटल लोकल गव्हाची आवक. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी केली पूर्ण. जिल्ह्यात एकूण 3,80,000 क्षेत्रावर खरीपाची पेरणी. केंद्र सरकारच्या वतीने धुळे जिल्ह्यासाठी 1,12,700 टन खतांचं अवतरण मंजूर. परभणी जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकाला फटका. उन्हामुळे टोमॅटो करपून जात असल्याने शेतकरी अडचणीत. जिल्ह्याचं तापमान 43 अंशावर. नाशिकच्या लासलगावमध्ये उन्हाच्या कडाक्याचा कांदा प्रतवारीवर परिणाम. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीवर भर. वाशिम जिल्ह्यात सरबत सोडा आणि उसाच्या रसाला मोठी मागणी. थंड पेयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिंबाचा दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने भाव वाढलाय. रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गंभीर. जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी. काही धरणांनी अक्षरशः तळ गाठलाय. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर आता स्थानिक पातळीवरच ठरणार. त्यामुळे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजाराची मक्तेदारी आता संपणार. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 9 सदस्यीय समिती स्थापन. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांची सोय. देखरेखीकरता मोचान उभारणी. उन्हाच्या कडाक्यापासून वन्य प्राण्यांना मिळतोय दिलासा. यवतमाळमध्ये मे महिन्यातही तापमान कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. उष्णतेचा तडाखा वाढल्याने पाणीसाठ्यात वेगाने घट. जिल्ह्यातील 74 पाणीसाठ्यांमध्ये 43.65% पाणीसाठा. ठाणे शहरावर देखील पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता. ठाण्यात 70 ते 75 पाण्याचे टँकर सुरू असल्याची माहिती. ठाण्यातील साकेत परिसरात टँकरच्या लांबच लांब रांगा.
जळगावच्या चाळीसगावमधील नारळी उतावळी बंधाऱ्यातील जलसाठा आटला. 6 वर्षात एकदाही गाळ न काढल्याने बंधाऱ्याच्या पाणी साठवण क्षमतेत घट. बंधाऱ्याची उंची वाढवून खोलीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्याच्या हनवतखेड गावात वर्षानुवर्ष पाणी टंचाई कायम. दरवेळी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने कायम स्वरूपी नळ योजना करण्याची ग्रामस्थांची मागणी. चंद्रपुरातील रामाळा तलावातील पाणी आटल्यानं माशांचा मृत्यू झाल्यानं मच्छीमारांचं मोठं नुकसान. माशांचा मृत्यू झाल्यानं परिसरात दुर्गंधी. धुळे शहरातील देवपूर परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा. महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून संयुक्तपणे कारवाई. एकूण 200 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार. जळगावच्या चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात खतांची बेकायदेशीर वाहतूक करत तस्करीचा प्रयत्न. कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करत 6,33,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गडचिरोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची मोठी कमतरता. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर डिझेल कमतरतेमुळे मोठा परिणाम. भर उन्हात चालक आणि वाहकांना आता प्रतीक्षा करण्याची वेळ. बीड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई. बहुतांश पंप बंद असून अत्यावश्यक सेवेसाठीचा साठा देखील संपलाय. पंप चालकांकडून लाकूड आणि लोखंडी फ्रेम लावून पंपाकडे जाणारे रस्ते ब्लॉक करण्यात आले. बीडच्या परळीत सीएनजी भरण्यासाठी पंपावर भर उन्हात वाहनधारकांच्या रांगा. गेल्या आठवड्याभरापासून परळीतील पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. गडचिरोली जिल्ह्यात डिझेल टंचाईची गंभीर समस्या निर्माण. अनेक पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याचे बोर्ड लावले तर ट्रान्सपोर्ट ट्रकच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. आखाती देशातील युद्धाचा जिल्ह्यावर परिणाम. जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचं समोर. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी. लासलगावच्या सोहनगरमध्ये पत्राच्या घरात गॅस टाकीचा भीषण स्फोट. घरातील सदस्य घराबाहेर झाडाखाली बसलेले असल्याने 5 जणांचे थोडक्यात प्राण वाचले. नांदेडच्या खडकपुरा वाघी भागात अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान पोलीस आणि अतिक्रमणधारकांमध्ये वाद. आक्रमक झालेल्या जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज. बीडमध्ये बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. बोगस लग्न लावून उभापूर गावातील तरुणांची लाखोंची फसवणूक. पीडित नवरदेवाकडून बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार. संबंधित मुलीचं याआधी 9 वेळा बोगस लग्न लावल्याची माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरच्या मोंढानाका येथे हार्डवेअर दुकान फोडून चोरी. चोरट्यांकडून 75,000चा मुद्देमाल जप्त. जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून 12 तासात आरोपींना अटक. लग्नात वऱ्हाडी बनवून चोरट्याची एंट्री. नवरीचे 1 तोळ्याचे गंठण आणि रोकड लंपास. छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात तिरुमला मंगल कार्यालयात घडला प्रकार. घटनेचा सीसीटीव्ही आला समोर. गोंदियात घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश. आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त. चाकूचा धाक दाखवून आरोपींनी मंगळसूत्र लुटलं होतं. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या. वर्ध्यातील रामनगर परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांकडून छडा. चोरी प्रकरणी 2 जणांना अटक. आरोपीकडून कार, मोबाईल, रोख रकमेसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात लग्नाला गेलेल्या कुटुंबाच्या घरी घरफोडी. चोरट्याकडून 2,29,000 रुपयांचा ऐवज लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. गोंदिया शहर पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक. चोरट्याकडून 2 मोटरसायकल जप्त. लातूर जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या. प्रियंका चव्हाण असं आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. नागपुरात घरफोडी करणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई. गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक. आरोपीकडून 3,50,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलची दुरावस्था. मागील 5 वर्षापासून स्विमिंग पूल बंदच. स्विमिंग पूलच्या ठिकाणी गवत वाढलं असून फरशी तुटलेली. स्विमिंग पूलकडे जिल्हा क्रीडा विभागाचं दुर्लक्ष. नसरापूर प्रकरणातील आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय. भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा निर्णय. भोर पुणे बार असोसिएशनचे वकील आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणार नाही. भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या महिला आघाडीचं आंदोलन. नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात फुलपाखरू ग्राम स्वीकारलं जाणार. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेलं अगरझरी गाव फुलपाखरू ग्राम म्हणून विकसित होणार. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचा निर्णय.